माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. गेल्या वर्षभरापासून विविध कारणांमुळे तहकूब होत आलेली नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा आज पुन्हा एकदा रद्द करण्यात आली. यावेळी ग्रामसभेसाठी आवश्यक कोरम पूर्ण झाला होता, मात्र प्रशासक गैरहजर राहिल्याने सभा होऊ शकली नाही. गावातील रस्ते, गटारे, पाणी पुरवठा, वीज, स्ट्रीट लाईट, अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची अपेक्षा असताना सभा रद्द झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. कडक उन्हात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा संतापही अनावर झाला. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे ग्रामस्थांनी संबंधित प्रशासकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी केली असून लवकरात लवकर ग्रामसभा होऊन गावातील प्रश्न सोडवावेत अशी मागणी होत आहे. आजची जी नियोजित ग्रामसभा होती त्या ग्रामसभेला स्वतः प्रशासक साहेबांनी आयोजन केलेलं होतं. सर्व ग्रामपंचायतमध्ये सगळीकडे फिरून बॅनर लावून याचं नियोजन केलेलं होतं. या ठिकाणी प्रशासकांनी उपस्थित राहणं हे अत्यावश्यक होतं. त्यामुळे सर्वप्रथम मी नेरळ ग्रामपंचायतच्या प्रशासकांचा जाहीर निषेध करतो. या 2 अधिकाऱ्यांनी नेरळमध्ये फक्त 2च कामं केलेली आहेत, फक्त घरपट्टी लावणं आणि नळ कनेक्शन घेणं, त्याचे पैसे उकळणं. त्याच्या व्यतिरिक्त ह्या 2-1.5 वर्षामध्ये एकही नागरिकांच्या मूलभूत सुविधांचं कोणतंही काम केलेलं नाहीये. मुळात ह्या दोन्ही अधिकाऱ्यांना, ग्रामसेवक असतील आणि प्रशासक असतील, यांचं निलंबन व्हावं, त्यांच्यावर ऑडिट लावून चौकशी व्हावी, त्यानंतर त्यांचं रितसर निलंबन व्हावं, ही माझी एक नागरिक म्हणून मागणी आहे. आता ज्या ज्येष्ठ नागरिकांनी ज्या त्यांच्या व्यथा मांडल्या, अक्षरशः राष्ट्र आहेत का? कारण त्यांना ते त्रास सहन करावं लागतंय. त्या आजी आज 80 वर्षाच्या, आज कोरम पूर्ण होऊन सुद्धा इथे प्रशासक नाही आहेत. कोरम भरला, 117-18 लोक होती. कर्मचाऱ्यांनी मला वाटतं 50-60 सायांमध्ये उरकला आणि ते गेले, पण इथे आज 100च्या पुढे होते. त्या 80 वर्षाच्या वयोवृद्ध आजी जर इथे येऊन आपल्या व्यथा मांडू शकतात, त्याच्यासाठी तुम्ही प्रशासक वेतन कोणत्या कामाचं घेताय? तुमचं काम होतं आज इथे उभं राहणं आणि ग्रामपंचायतच्या नागरिकांना फेस करणं, पण ते तुम्ही केलेलं नाही. त्यामुळे BDO आणि CO या दोन्ही अधिकाऱ्यांना माझी मागणी आहे की यांची तात्काळ चौकशी लावा आणि यांचं निलंबन करा. याच्या अगोदर सुद्धा अशा प्रकारची मीटिंग बोलवली गेली होती, परंतु प्रशासक कळमला जाऊन बसले होते. ह्या आता सुद्धा येथील काहीतरी आमची आशा होती. प्रत्येकाची जी मागणी होती, गाव निलाज झालेला आहे, एकदम अनाथ झालेला आहे, परंतु याच्याकडे प्रशासकाचं काही लक्ष झालेलं नाही. ते कुंभकर्णासारखे झोपलेले आहेत. आम्ही ज्येष्ठ नागरिक 82 वर्ष असून सुद्धा या मीटिंगसाठी एक कार्यकर्ते, हे कर्तव्याध्यक्ष नागरिक म्हणून आम्ही भर उन्हात ही मीटिंग सुन सुद्धा आम्ही इथे या मीटिंगसाठी आलो होतो. परंतु आज बघतो तर प्रशासक पुन्हा आज गैरहजर आहेत. ते काय अजून पूर्ण कुंभकर्णासारखे झोप काढत बसत की काय, मला ते समजत नाही आहे. नेहमी आमचे काही ज्या हे असतात, आज किती अडचणी गावातल्या आहेत, जेणेकरून तुमचे जे स्पीड ब्रेकर लावले आहेत त्याचे खेळेवर आलेले ज्येष्ठ नागरिक त्याच्यातून पडत आहेत. परंतु त्याच्याकडे सुद्धा आज 3 महिने झाले मी सांगतोय, परंतु त्याच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष नाही आहे. ड्रेनेजची झाकणं सगळी उडालेली आहेत, परंतु या कोणत्याही गोष्टीकडे यांच्याकडे लक्ष नाही आहे. आणि हे अशा ऐन वेळच्या मीटिंग वेळच्या वेळेला घरी जाऊन बसतात किंवा कुठेतरी जाऊन एखाद्या कोपऱ्यात जाऊन बसतात. तर हे वागणं त्यांचं आहे, बरोबर नाही. अशा प्रकारचा प्रशासक आमच्यासाठी फार धोकादायक आहे. तरी ह्याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन याच्यावर काहीतरी इलाज करावा, ही आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांची विशेष करून मागणी आहे. ही मागणी आपण पुरी कराल, ही सुद्धा आमच्याकडून आशा आहे. अर्थात आपण सुद्धा त्यांच्या जोडीला असाल तर ती मागणी तुमच्याकडून सुद्धा पुरी होणार आहे, याची सुद्धा आम्हाला गॅरंटी आहे. मी नेरळ महिला मंडळाचे एक प्रतिनिधी म्हणून बोलतेय. आम्ही बऱ्याचदा आतापर्यंत प्रशासक इथे येऊन त्यांना प्रत्यक्ष पत्र दिलेलं आहे. मंडळाच्या असंख्य अडचणी आहेत. गावात तर आहे साम्राज्य, सगळं दुरावस्था आहे, फुटपाथ वगैरे आता काहींनी सांगितल्याप्रमाणे.
आणि मंडळाचं प्रत्यक्ष येऊन ग्रामसेवकांनी बघून गेलेले आहेत आणि प्रशासकांना आम्ही प्रत्यक्ष सविस्तर पत्र लिहून दिलंय की काय काय आम्हाला हवंय. तर त्या बाबतीत प्रशासकांनी त्याचं उत्तरही देऊ आपण करून घेऊ, आम्ही येतो असं सांगितलं. त्यानंतर पूर्ण वर्ष, 1 वर्ष आणि वरती 2-3 महिने झालेत. मधल्या काळात त्यांनी काहीही काम केलेलं नाही. आता पुन्हा पावसाळ्याला आणि आम्ही एरवी सुद्धा ग्रामसभेला येतो, पण ती तहकूब वगैरे होते. आणि हे जे ग्राम आहेत प्रशासक यांचं तर म्हणजे ते किती वेळा मध्ये मध्ये आता हल्ली येतच नाही. ते कुठे काय म्हणायचं त्याला, नाही येतच नाही, ते घाबरून येत नाहीत का काय माहिती नाही. पण जर त्यांच्यावर आज एवढ्या मोठ्या नेरळ सारख्या ग्रामपंचायतीची जर जबाबदारी असेल तर ते नेरळमध्ये नाहीये, दुसरीकडे आहेत, इकडे आहेत, या उत्तराला काही अर्थ नाहीये. त्यांनी इथे आवश्यक आहे येणं, असणं आणि आमच्या नागरिकांच्या समस्या सोडवणं. नक्की यायला हवंय. ते जर त्यांना शक्य नसेल की तर त्यांचं निलंबन व्हावं अशी आमची मनापासून इच्छा आहे. कारण नेरळ ही मोठं चांगलं आता गाव झालेलं आहे आणि त्याला व्यवस्थितच संपूर्ण आम्ही जर पाणीपट्टी, घरपट्टी सगळी व्यवस्थित सगळे भरतायत तर सगळ्या दृष्टीने गैरसोय आम्ही इतकी सहन करतोय तर ह्याला कुठेतरी तोंड फुटायलाच पाहिजे. गावाचं नाव लवाळवाडी, लवाडीवरनं आलो आहे. तर आमची अशी मागणी आहे की आम्हाला घरोघरी नळ पाहिजे आणि सार्वजनिक नळावर आम्ही पाणी भरतो तर एवढे उन्हात 2-2 वाजेपर्यंत थांबायला लागतो आम्हाला. पाणी पण नाही भेटत, पाणी पण बारीक येतो. आम्ही कधीच सांगतो का आम्हाला घरोघर नळ द्या ना, नाही देत. ज्याला भेटतो त्याला भेटतो, भेटत पण नाही. 5-5 अंड्यावर आम्ही दिवस काढतो मग. आणि जे मागून लोक आले त्याला घरोघर नळ दिला, आम्हाला नाही दिलं. आता ते मागून आले त्यांना भेटलं ना, आम्हाला का नाही हा ना, आम्हाला पण पाहिजे ना. मग आम्ही किती सार्वजनिक नळावर पाणी भरायचं. आम्हाला नाही भेटलं आणि ते मागून आले त्यांना भेटलं. त्यांना पाईपलाईन दिली आणि आम्हाला नाही दिली. आमच्याकडे पैसे नाही, आम्ही नाही एवढे पैसे देणार. पैसे नाही देणार, आम्हाला पाहिजेच नाही. आम्हाला पाहिजे पाणी, आम्ही पैसे पण नाही भरणार. सांगते की माझीवर पाणी नाहीये. मी मिनल मनोहर क्षीरसागर पायरमाळ मध्ये राहते. पण मी येऊन सांगते यांना का मला पाणी नाहीये, तरी बोलतात अमुक पाईप टाकलाय, तमुक पाईप टाकलाय असं सांगतात आणि पाण्याचा मला थेंब नाही. मी दुसऱ्यांच्या नळातून पाणी भरते. आणि आज 2-3-4 वर्ष झाली माझे मिस्टर वारून. त्यांना मी 2-3 वेळा अर्ज दिला आणि मी सांगितलं की माझ्या नावावर घरपट्टी करून द्या. तर मला सांगतात अमुक कागदपत्र आणा, तमुक कागदपत्र आणा, या वकिलाकडनं जा, त्या वकिलाकडनं. मी का आणू कागदपत्र? माझ्या नवऱ्याचं नाव कमी करून माझं नाव टाकायचं आहे ना त्याच्यात. आणि माझा धावणारा कोण नाही, एकटा मुलगाच आहे, तो पण दुसऱ्याच्या दुकानात काम करतो. आणि मी पैसा पाणी कुठं खर्च करत बसू? कागदपत्र आणि सांगतात प्रशासक नाही येत हजर, मग तुमचं घरपट्टीचं काम नाही होणार, नळपट्टीचं काम नाही होणार. प्रशासक कधीच नसतात हजर. मग पैसे दिले श्रीमंत लोकांनी का त्यांच्याकडे कामं करायला जातात. त्या दिवशी बाचमानच्या इथे ते पाणीचा नेत नव्हता, तो माणूस नव्हता राहत इथे, बदलापूरला का कुठं राहतो. मग त्याची घराच्या इथं पाणी नव्हतं, इथं त्यांच्या इथे येऊन काम केलं. मग माझ्या इथे येऊन का ना करत काम तुम्ही? आजला मी लोकांच्या दारात जाऊन पाणी भरतो, मग मी बिल का भरू?